श्री स्वामी समर्थ. माझ्या कुंभराशीच्या मित्रांनो, राहूचा एक मोठा मुकाबला आता सेनापती मंगळाशी होणार आहे. पाहायला गेलं तर हे दोन्ही ग्रह भगवान शिवाकडून वरदान प्राप्त आहेत. एकीकडे मंगळ तो ग्रह आहे जो भगवान शिवाच्या कपाळावरील घामाच्या थेंबातून उत्पन्न झालेला त्यांचा पुत्र आहे, तर दुसरीकडे राहू तो ग्रह आहे ज्याने स्वतः देवाधिदेव महादेवांकडून आशीर्वाद घेऊन या कलियुगाचा राजा होण्याचे मान मिळवले आहे. आता जेव्हा या दोन्ही ग्रहांची युती तुमच्या स्वतःच्या राशीत म्हणजेच कुंभ राशीत होणार आहे, तेव्हा काय घडेल? सध्या तुमच्या राशीत जास्तीत जास्त ग्रह संचार करत आहेत. सूर्य, बुध, मंगळ आणि शुक्र हे सर्व तुमच्याच राशीत आहेत. शनिदेवावर श्रद्धा असेल तर जय शनिदेव लिहायला विसरू नका. जेव्हा मंगळ इथे येईल तेव्हा त्याचे अंश 0 असतील, म्हणजेच मंगळ इथे बाल अवस्थेत असेल. दुसरीकडे राहू आपले 15 अंश ओलांडून 16 अंशावर प्रवेश करत आहे, त्यामुळे राहू इथे युवा अवस्थेत आहे. राहू हा एक छायाग्रह आहे. त्याला एका शरीराची आवश्यकता होती आणि ती त्याला मंगळाच्या रूपाने मिळाली आहे. पण इथे सूर्यदेव सुद्धा उपस्थित असल्याने त्यांनी मंगळाला अस्त केले आहे. आता मंगळाकडे ताकद तर असेल, पण ती किती? तर फक्त एका 0 डिग्रीच्या बलबितकी. याचा अर्थ असा की मंगळावर पूर्णपणे राहूचे अधिपत्य आले आहे. एकतर राहू स्वतःच्या कुंभ राशीत म्हणजेच 11 नंबरच्या राशीत आहे आणि त्यातही तो शतभिषा नक्षत्रात चालत आहे. त्यामुळे या मुकाबल्यात राहूचा विजय होताना दिसत आहे आणि मंगळ इथे जे काही फळ देईल ते राहूच्या सांगण्यानुसारच देईल. महर्षी पराशर यांनी या संयोगाला अंगारक योग का म्हटले आहे आणि यात काय खबरदारी घ्यावी लागेल यावर चर्चा करूया. नीट समजून घ्या. मंगळ आणि राहू तुमच्या स्वतःच्या राशीत आहेत. 11 नंबरची रास ही इच्छापूर्तीची रास मानली जाते आणि राहूपेक्षा मोठा इच्छाचारी ग्रह दुसरा कोणताही नाही. आता त्या राहूला मंगळाची ऊर्जा आणि शरीर मिळाले आहे. याचा अर्थ तुम्ही अधिक ऊर्जावान व्हाल, तुमचा आत्मविश्वास वाढेल. यशासाठी जो मार्ग आपल्याला निवडायचा आहे त्यात आता राहूला सेनापती मंगळाची साथ मिळाली आहे. जर तुम्हाला आरोग्याशी संबंधित काही समस्या सतावत असतील तर मंगळाला शक्ती हस्तम म्हटले गेले आहे. म्हणजेच मंगळाच्या हातात ती शक्ती आहे जी तुमच्या आत्मविश्वासासाठी आणि आरोग्यासाठी चांगले परिणाम देण्यास बांधील आहे. मंगळाकडे 3 दृष्ट्या आहेत. त्यापैकी आपण 7व्या दृष्टीचा विचार करणार नाही, कारण राहूच्या बरोबर समोर केतू आहे आणि जिथे केतू असतो तिथे राहूचे चालत नाही आणि जिथे राहू असतो तिथे केतूचे चालत नाही. म्हणून आपण मंगळाची 4थी आणि 8वी दृष्टी विचारात घेऊया. मंगळ आपली 4थी दृष्टी शुक्राच्या राशीवर म्हणजेच तुमच्या 4थ भावावर टाकत आहे. मंगळाला भूमिपुत्र म्हटले जाते आणि 4थ भाव हा मालमत्तेचा आहे. त्यामुळे अनेक कुंभ राशीचे लोक या काळात मालमत्तेशी संबंधित कामात प्रगती करतील. मालमत्तेचा काही वाद सुरू असेल तर तो सोडवण्यासाठी ही अनुकूल वेळ आहे. व्हिडिओ उपयुक्त वाटत असेल तर लाईक नक्की करा. परंतु इथे आपल्याला कोणत्याही प्रकारच्या फसवणुकी किंवा चीटिंगपासून सावध राहण्याची गरज आहे, कारण राहूमध्ये षड्यंत्राचा प्रभाव असतो. जरी राहूची धीरेक दृष्टी 4थ भावावर नसली तरी मंगळाच्या माध्यमातून तो तिथे प्रभाव टाकत आहे. त्यामुळे कौटुंबिक षड्यंत्राचा बळी पडण्यापासून स्वतःला वाचवा. प्रॉपर्टी खरेदी करताना कागदपत्रांची नीट तपासणी करा. अष्टम भाव आणि मोठा बदल. आता मंगळाच्या पुढच्या दृष्टीकडे वळूया. मंगळाची 8वी दृष्टी तुमच्या अष्टम भावावर म्हणजेच कन्या राशीवर पडत आहे, ज्याचा स्वामी बुध आहे. अष्टम भावावरील या दृष्टीमुळे जीवनात सर्वात मोठा बदल पाहायला मिळेल, कारण आतापर्यंत राहूची दृष्टी अष्टम भावावर नव्हती. अष्टम भाव हा परिवर्तनाचा आहे आणि राहूपेक्षा मोठं परिवर्तन घडवून आणणारा ग्रह दुसरा कोणताही नाही. 2 एप्रिलपर्यंतच्या या 38 दिवसात मंगळाची साथ मिळाल्याने तुम्ही तुमच्या आयुष्यात मोठे बदल पाहू शकता. भविष्यात येणाऱ्या अडचणी आणि अडथळ्यांपासून तुमची सुटका होणार आहे. जर तुम्ही गुप्तविद्या, साधना, तंत्रमंत्र किंवा ज्योतिषशास्त्रात रस ठेवणारे असाल तर तुमची गोडी अधिक वाढणार आहे. तुम्ही यातून लाभ मिळवून आपले जीवन उन्नत करण्यासाठी कार्य कराल. महर्षी पराशर म्हणतात की मंगळाची दृष्टी जिथे पडते तिथे प्रोटेक्शन म्हणजेच सुरक्षा येते. याचा अर्थ आपण अडथळ्यांपासून सुरक्षित होणार आहोत. अंगारक योगाची नकारात्मक बाजू आणि उपाय. मंगळ ही तुमची ऊर्जा आहे आणि राहू तिला 10 पटीने वाढवतो. इथेच आपली चूक होऊ शकते. तुमच्याकडे ऊर्जा तर वाढली आहे, पण ती तुम्ही कोणत्या क्षेत्रात वापरता यावर सर्व अवलंबून आहे. जर तुम्ही ती सकारात्मक कामात, तुमच्या करिअरसाठी किंवा कुटुंबासाठी लावली तर खूप चांगले परिणाम मिळतील. अन्यथा नकारात्मक कामात ऊर्जा लावल्यास त्याचे परिणामही तसेच मिळतील. मंगळ म्हणजे क्रोध आणि राहू त्यात 10 पटीने वाढवतो.
त्यामुळे या काळात तुमच्या स्वभावात चिडचिडेपणा किंवा राग वाढू शकतो. जग में बैरी कोई नहीं जो मन शीतल होय, हे लक्षात ठेवून आपल्या मनात शीतलता ठेवा आणि रागाचा त्याग करा. मंगळ म्हणजे लहान भाऊ आणि राहू म्हणजे समस्या. त्यामुळे लहान भावाशी संबंधित काही समस्या असतील तर त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. मंगळ आणि राहू हे दोन्ही उग्र ग्रह आहेत. यांना फक्त उग्र देवी देवताच नियंत्रित करू शकतात. देवी उपासना, छिन्नमस्ता देवी, बगलामुखी किंवा माता चामुंडा या 10 महाविद्यांमधील देवींची आराधना करणे, त्यांच्या मंत्रांचा जप करणे या अंगारक युगात अत्यंत शुभ परिणाम देईल. टीप: महाविद्या साधना करताना योग्य गुरूंच्या मार्गदर्शनाखालीच करावी. देव उपासना, वीरभद्र, कालभैरव किंवा महाकाल या उग्र देवांची कृपा मिळवा. त्यांच्या मंत्रांचा जप करा किंवा त्यांच्या स्तुतीचे ऑडिओ ऐका. यामुळे या अंगारक योगाचे शुभ परिणाम तुम्हाला मिळतील. या उपायांमुळे तुम्ही फक्त नशिबावर अवलंबून न राहता स्वतःचा वेगळा मार्ग तयार करून यशाचे शिखर गाठू शकाल. मला आशा आहे की तुम्हाला हे विश्लेषण समजले असेल. जर तुम्हाला हा प्रयत्न आणि माझी मांडणी आवडली असेल तर नेहमीप्रमाणे आपला प्रेमळ लाईक आणि कमेंट नक्की करा. आणि हो, जर अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा. पुन्हा एकदा तुमचा दिवस मंगलमय जाओ याच शुभेच्छांसह. जय श्रीराम.